सह्याद्रीत गेल्यावर भोवताली नजर टाकली तर 1-2 शिखरांवर तरी बुरुज किंवा माच्या दिसतात। आजही आपले पडके अवशेष सांभाळत उभ्या असणाऱ्या या गडकोटांना हिरवी किनार आहे ती जंगलाची। या दुर्गांनी आपल्या वीरतेच्या स्मृती साठवत असतानाच वनांच्या विविध प्रकारांना आश्रय दिला। विविध दुर्मिळ प्रदेशनिष्ठ वनस्पतींना अभय दिलं। या दुर्मिळ वनस्पतींमध्ये अत्यंत देखण्या फुलांचे वरदान लाभलेल्या सोनघंटा आणि कोरांटी या प्रजातींचा समावेश होतो। जगात केवळ महाराष्ट्रात आणि त्यातही सह्याद्रीत सापडणाऱ्या या दुर्मिळ वनस्पतींना गडकोटांनीच आपल्या कुशीत संरक्षित करून ठेवलंय। IUCNच्या लाल यादीत संकटग्रस्त म्हणून घोषित केलेल्या या दोन्ही प्रजाती सह्याद्रीतील दुर्गांवरच तग धरून आहेत। सोनघंटा ही वनस्पती आपल्या महाराष्ट्रातल्या सह्याद्री, ज्याला उत्तर सह्याद्री किंवा नॉर्दर्न वेस्टर्न घाट असं म्हणतो, त्या प्रदेशातच ती वनस्पती आहे। कारवीच्या आपल्याकडं दाट जी जंगलं आहेत त्या कारवीच्या जंगलामध्ये असणारी ही वनस्पती आहे आणि त्याची अतिशय थोडी लोकेशन्स आहेत। अत्यंत कमी स्थानांवरून ही वनस्पती नोंदली गेलेली आहे। त्याच्यामध्ये तोरणा राजगडसारखे किल्ले आहेत, वासोट्यासारखा किल्ला आहे, अंबा घाटात ती वनस्पती मिळते, आंबोली घाटात मिळते, इथं पुण्याच्या जवळ शिळीम आणि ताम्हिणीमध्ये मिळते। अशा काही ठराविक लोकेशनवरूनच ही वनस्पती आत्तापर्यंत नोंदली गेली आहे। सह्याद्रीतील किल्ल्यांच्या उतारावरचं जंगल हे शिवकाळापासून खास जपलं गेलंय। उतारावरच्या या जंगलांना आज्ञापत्रात कलारग्याची झाडी असं म्हटलंय। या कलारग्याच्या झाडीतच सोनघंटा ही वनस्पती आढळते। 1889 साली नामदेव रानडे या वनस्पती शास्त्रज्ञांना आंबा घाटात सर्वप्रथम ही प्रजात आढळली। त्यानंतर 1894 साली ही प्रजात नवीन असल्याचा शोध लागला। पुढील 90 वर्ष या वनस्पतीचा ठाव ठिकाणा कोणालाच लागला नाही। मुंबईचे वनस्पती तज्ज्ञ डॉक्टर अल्मेडा आणि माणिक मेस्त्री यांनी आंबा घाटातून 1989 साली ही वनस्पती पुन्हा शोधली। सोनघंटा हे छोटं झुडूप असून ते 2 ते 3 मीटर पर्यंत वाढतं। समुद्र सपाटीपासून 600 ते 1200 मीटर उंचावर ही वनस्पती आढळते। या वनस्पतीचा जोडीदार म्हणजे कारवी। किल्ले आणि डोंगर उतारांवर वाढणाऱ्या कारवीच्या जंगलामध्येच सोनघंटा वाढते। हृदयाकृती पानं आणि घंटेसारखी दिसणारी फुलं हे या वनस्पतीचं वैशिष्ट्य। डिसेंबर ते जानेवारी महिन्यादरम्यान या वनस्पतीला फुलं येतात। ही फुलं जांभळ्या पिवळ्या रंगाची, टोकाला सोनेरी वर्ण असलेली असतात। एखाद्या घंटेसारख्या खालच्या बाजूला लटकलेल्या सोनेरी वर्णाच्या फुलामुळे या वनस्पतीला सोनघंटा हे नाव मिळालंय। ही वनस्पती जगात केवळ महाराष्ट्रातील सह्याद्रीमध्येच आढळत असल्याने तिचं अस्तित्व शोधण्याचं काम करण्यात आलं। या कामामध्ये आम्ही असं केलं की महाराष्ट्रभर त्याच्या ज्या माहिती असलेल्या लोकेशन्स आहेत, कुठं कुठं ती वनस्पती वाढते, त्या सगळ्या लोकेशनचा अभ्यास केला। तिथं आत्ता ती वनस्पती आहे का नाही हे जाऊन तपासलं, त्याचे इंडिव्हिज्युअल्स किती आहेत, किती संख्येने ही वनस्पती आहे, त्याचं परागीभवन होतं आहे का, या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायचा प्रयत्न केला। आणि त्यानंतर मग IUCNचे एक व्यवस्थित एक प्रोटोकॉल आहे की ज्याच्यानुसार तुम्ही त्याचे असेसमेंट करू शकता। त्याच्यात ही सगळी माहिती भरत आम्ही त्याचं असेसमेंट पूर्ण केलं आणि आता त्या IUCNच्या रेड लिस्टवर जी वेबसाईट आहे, IUCN रेड लिस्ट टाईप केल्यावर जी वेबसाईट आपल्याला मिळते त्याच्यावरती असेसमेंट उपलब्ध आहे। सह्याद्रीतील किल्ल्यांवर सापडणारी अजून एक दुर्मिळ संकटग्रस्त वनस्पती म्हणजे कोरांटी। सह्याद्रीमध्येच प्रदेशनिष्ठ असणाऱ्या या प्रजातीचा शोध 1884 साली लागला। शोधानंतर साधारण 128 वर्ष ही वनस्पती कोणाला सापडली नाही। 2014 साली
तोरणा किल्ल्यावरून या प्रजातीचा पुनर्शोध लागला. झुडूप प्रकारातील ही वनस्पती 1.5 मीटर पर्यंत वाढते. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात या वनस्पतीला बहर येतो. पांढऱ्या रंगाची देखणी फुलं या वनस्पतीला येतात. 2014 साली पुनर्शोध लागल्यानंतर ही वनस्पती केवळ 4 ठिकाणी सापडत असल्याने तिच्या अस्तित्वाचा शोध घेणे गरजेचे होते. थ्रेट असेसमेंटमध्ये आम्ही गजेंद्रगडावरती जे काही ऑब्झर्वेशन्स होते ते प्रामुख्याने घेतले. त्याच्यानंतर राजगडावरचे आपण इंडिव्हिज्युअल्स काउंट केलेत, तसेच तोरणावरचे इंडिव्हिज्युअल्स काउंट केलेत आणि हरिश्चंद्रगडावरचे अप्रॉक्सिमेटली इंडिव्हिज्युअल्स काउंट केले. तर आम्हाला असं आढळलं की 1500 मॅच्युअर इंडिव्हिज्युअल्स तिथे आहेत. आणि नॅचरल थ्रेट जो आहे, जो ग्रीन स्टिंग बगचा आहे, तोही आम्ही ऑब्झर्व केला आणि या 4 गोष्टींच्यावरती आम्ही फोकस केला आणि असं आढळलं की या 4 लोकेशन्सचं जे त्याचं काही डिस्ट्रीब्युशन आहे ते 16 किलोमीटर स्क्वेअरपेक्षा जास्त नाही आहे. आणि हे थ्रेट किंवा ही जी काही संकट आहेत त्या वनस्पतीला, त्या सगळ्यांचा विचार करून आम्ही असेसमेंट केल्यानंतर आम्हाला कळालं की 16 किलोमीटर आणि नंबर ऑफ लोकेशन्स म्हणजे 4च लोकेशन्स हा खूपच कमी क्रायटेरिया आहे आणि याच्यामुळे ती वनस्पती ही एंडेंजर्ड या कॅटेगरीमध्ये मोडावी. आणि तसंच एकंदरीत सगळं काही रिपोर्ट जर सबमिशन झाला त्यावेळी आम्हाला कळालं की असेसमेंटनंतर की ती स्पेसीज एंडेंजर्ड आहे. सह्याद्रीतील अशा या प्रदेशनिष्ठ वनस्पती आता संकटात सापडल्यात. किल्ल्यांवर भटकंतीसाठी जाणाऱ्या ट्रेकर्सकडून झाडी तुडवल्याने किंवा झोपड्या बांधण्यासाठी कारवी तोडल्याने सोनघंटा आणि कोरांटी या वनस्पती काही किल्ल्यांवरून नामशेष होण्याच्या वाटेवर आहेत. नामशेष होण्याच्या वाटेवर असणाऱ्या या संकटग्रस्त वनस्पतींचा अधिवास म्हणजेच किल्ल्यांचं जतन होणं आता गरजेचं आहे. कारण किल्ला वाचला तरच या संकटग्रस्त वनस्पती आणि त्यांचा अधिवास वाचेल. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.